आणखी एक महत्त्वाची बातमी, राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवतेय। यामध्ये जळगाव, बीड, धुळे आणि नागपूरच्या काही भागांमध्ये पेट्रोल आणि गॅससाठी नागरिकांच्या रांगा अजूनही दिसून येत आहेत। पाहूयात यावरचा एक रिपोर्ट। जळगावच्या 40 गावात डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। शहरातील एकाही पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्यामुळे डिझेल उपलब्ध नाही असे फलक झळकतायत। लग्नसराई आणि शेतीची कामं सुरू असतानाच डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेकांची कामं खोळंबली आहेत। ट्रॅक्टर, मालवाहू वाहनं आणि खासगी वाहनांना डिझेल अभावी मोठा फटका बसतोय। पेट्रोलियम कंपन्यांना आगाऊ पैसे भरूनही डिझेलचा सुरळीत पुरवठा होत नसल्याचा आरोप पंपचालकांनी केलाय। 2013 पासून आमच्या भारत पेट्रोलियम कंपनीचा पंप आहे, पण गेल्या साधारण दीड महिन्यापासून युद्धानंतरच्या परिस्थितीनंतर कंपनीने आम्हाला जवळपास म्हणजे माल देणं बंद करून टाकलेलं आहे। धनराज दलपत चव्हाण वडरेचे शेतकरी आहे मी। 5-6 पंपे झाले 40 गावावर, एकही पंपावर डिझेल शिल्लक नाहीये। तरी सरकारने याच्यावर दखल घ्यावी, त्वरित डिझेल मिळावं। डिझेलचा साठा हा कुठेही नव्हता आणि आम्हाला खूप प्रवासामध्ये प्रॉब्लेम झाला, तर सरकारने यावर त्वरित निर्णय करून 40 गावकरांची आणि येणाऱ्या प्रवाशांची अवहेलना थांबवावी। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर शहरातल्या 6 पैकी 4 पंपांवरती पेट्रोल शिल्लक नसल्याचे बोर्ड लागलेत। त्यामुळे उर्वरित 2 पंपांवर नागरिकांनी गर्दी केली आहे। नागरिकांना पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या रांगेत उभं राहावं लागतंय। शिरपूर शहरामध्ये जे पेट्रोल पंप धारक आहेत त्या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे। त्यामुळे सर्व पेट्रोल पंप जे धारक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा साठा करून ठेवू नये आणि नागरिकांची फसवणूक होणार नाही याबाबत त्यांनी काळजी घ्यावी। बीड जिल्ह्यात सलग 9व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलची टंचाई जाणवतेय। अनेक पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागलेत। पेट्रोल पंपाकडे जाणारे रस्ते दगड आणि लाकूड टाकून बंद करण्यात आलेत। नागरिकांनी सहकार्य करावं अशी भावना पेट्रोल पंप चालकांनी व्यक्त केली आहे। असं प्रत्येक पंपावरती होत आहे आणि आज जरी गाडी आली की ती 3 ते 4 घंट्यामध्ये सगळ्याचा सगळा माल संपतोय आणि नंतर लोकांचं असं होतंय की हे बघा आम्ही असं गाड्या वगैरे लावा लागतात, एवढं लावून लोक मध्ये येतात, आम्हाला द्याच, थोडं तरी द्याच, म्हणजे पंपवाल्यांनाही त्रास देतात। नागपूर जिल्ह्यातील काही भागात गॅस सिलेंडरसाठी रांगा बघायला मिळत आहेत। सकाळी 7 वाजता 250 ते 300 जण सिलेंडरसाठी रांगेत उभे असलेले बघायला मिळत आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या बहुतांश भागात गॅस पुरवठा सुरळीत आहे, मात्र काही भागात महिन्याभरापासून रांगा आहेत। पहाटे 3 वाजल्यापासून लोक गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे राहत आहेत। 24 तारखेची बुकिंग आहे आणि काल फोन आला होता का तुम्हाला सिलेंडर मिळाला का म्हणून, ते पण माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांची। आम्ही म्हटलं की नाही मिळाला म्हणून। ते आम्ही धक्कादायक आहे की हे कंपनीकडून अशा प्रकारे रिफिल ऑर्डर हिस्ट्री आहे, गॅस सिलेंडरची सबसिडी जमा झालेली आहे, एजन्सीकडनं फोनही आला परंतु यांना गॅस सिलेंडर मिळालं नाही। त्यांनी बोर्ड लिहिलं की तुम्हाला तुमच्या घरपोच सिलेंडर मिळेल, तुम्ही लाईनला येऊ नका। आम्ही लाईनला नाही आलो, आज 2 महिने झाले आमच्या घरी सिलेंडर नाही, आम्ही लाकडावर स्वयंपाक करत आहोत आणि रोज इथे सकाळी आलो की आम्ही वापस जावं लागते। आज 4 दिवस